शवारूढां महाभीमां घोरदंष्ट्रां वरप्रदां हास्ययुक्तां त्रिनेत्रां सकपालकर्त्रिकाकरां मुक्तकेशीलल्लजिह्वां पिबन्ति मृदिरं मुहुः चतुर्बाहुयुतां देवीं वराभयकरां स्मरेत्। जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरव। नमस्कार मित्रांनो, आपल्या अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आजचा विषय आहे शत्रुसंहार। मित्रांनो, भगवान विष्णूच्या हातामध्ये एका हातामध्ये कमळाचं फूल आहे, एका हातामध्ये गदा आहे, एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये चक्र आहे। म्हणजे कमळाचं फूल, गदा, शंख, चक्र हे कशाचं प्रतीक आहे? मित्रांनो, भगवंत नेहमी सर्वप्रथम फुलांनी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो। फूल देऊन बघतो की बाबा व्यक्ती पुढची सुधारते का, नाही सुधारले तर दुसऱ्या वेळेला शंख फुकून युद्धाची घोषणा करतो, दम देऊन। याला म्हणायचं साम दाम। शंख फुकणे म्हणजे दंड म्हणजे दम दिल्यासारखं की बाबा तुला सूचित करतो की सुधर। त्याच्यानंतर नाही सुधारला तर गदेने 2 दणकं देतो। गदा ही दणकं देऊन बाबा दंड की बाबा थोडासा दंड देऊन की बाबा सुधारतोय का, नाही सुधारला तर शेवटी चक्र, मग भेद म्हणजे चक्र म्हणजे भेद। तसं साम दाम दंड भेद हे भगवान विष्णूच्या हातातले जे 4 आयुध आहेत त्याचं ते प्रतीक आहे मित्रांनो। तसंच ह्या बाबतीत आहे तंत्र मार्गात। मित्रांनो, गुप्तशत्रू हा एक आजच्या काळातील फार सर्वात जटिल विषय। तर सर्वप्रथम शत्रूला तुम्ही प्रेमाने समजून सांगून सुधारतोय का ते बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे। म्हणजे सामदाम दंडभेद ही नीती वापरली पाहिजे, मगच ह्या पुढच्या स्टेपला तुम्ही गेलं पाहिजे। परंतु तंत्रशास्त्रामध्ये हा प्रकार का म्हणून आला त्याच्यावरती आज आपल्याला चर्चा करायची। शत्रुनाश करणे पाप आहे की पुण्य आहे यावर आज आपल्याला विचार करायचा आहे। मुळात तंत्रशास्त्रामध्ये शत्रुनाशासंबंधी जे विधानं आहेत ते सर्व विधानं भगवान शिवशंकरांची देणगी आहे मित्रांनो। भगवान शिवशंकरांना माहीत होतं कलियुगामध्ये लोक सत्ता, संपत्ती, अधिकार याचा दुरुपयोग करून दिनदुबळ्या गोरगरीब लोकांवर अत्याचार करतील, लोकांना छळतील। मग त्या लोकांना न्याय मिळणं दुरापास्त होईल। मग ह्यासाठी त्या लोकांना न्याय कसा मिळणार यासाठी भगवान शिवशंकरांनी तंत्रशास्त्रामध्ये मारण, स्तंभन, विद्वेषण इत्यादी प्रयोग आणि विधी निर्माण केलेले आहेत। मित्रांनो, शत्रुसंहार करणे ह्यात काही वावगं नसतं किंवा ती अनैसर्गिक आहे असं पण काय समजण्याचं कारण नसतं। शत्रुसंहार करण्यासाठी काही विशिष्ट जप असतात मित्रांनो। ते जप मंत्र तुम्हाला गुरुपरंपरेतनं सद्गुरूकडून मिळत असतात, सद्गुरू ते शिष्यांना देत असतो। आता हा विषय ज्यांच्यापाशी ते विधी विधान आहेत त्यांच्यासाठी मी जे स्पेशली बनवतोय, कारण की आवश्यक आहे। तर मित्रांनो, काही मंत्र देतात तर काही भगतगिरी करणारे असतात ते तोडगे देत असतात। कधी सुद्धा मंत्र हे जास्त प्रभावशाली असतात तोडग्यांपेक्षा। तोडगे जास्त उपयोगी नसतात, जास्त करून मंत्र हीच मूळ शक्ती असते। साधकाने शत्रुसंहार करण्यासाठी कुठले विधी करावेत? मित्रांनो, चुकूनही एखाद्या निरपराध व्यक्तीविरुद्ध असे कधीही प्रयोग करू नयेत। कारण की तुम्ही जर एखाद्या निरपराध व्यक्तीविरुद्ध जर सूक्ष्म जगतातील शक्तींची मदत घेऊन जर काय त्याला इजा पोचवण्याचा प्रयत्न केला तर सूक्ष्म जगतातले जे कायदे असतात ते अत्यंत कडक असतात। ह्या आपल्या स्थूल जगतातल्या कायद्यांपेक्षा ते अत्यंत कठीण असतात, कडक असतात। जन्मोजन्मी त्याची फळं भोगायला लागू शकतात। जर तुम्ही निरपराध व्यक्तीविरुद्ध जर या शक्तींचा वापर केला तर अशा वापर करणाऱ्या व्यक्तीचा निर्वंश करण्याची घटना घडत असते। या सूक्ष्म जगतातील शक्तींचा दुरुपयोग करणाऱ्या व्यक्तीचा निर्वंश करून टाकतात, अगदी त्याच्या घरातीलच ते बळी ग्रहण करून टाकतात। अत्यंत कष्टमय आणि यातनामय व्यक्तीला त्या मृत्यू येतो। त्याच्यामुळं अशा शक्तींची साथ घेणे, मदत घेणे ह्यासाठी माणसाने 10 वेळा विचार करणं गरजेचं असतं। मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही सदाचारी असताल, तुमची चूक नसेल, तुम्ही न्यायाने नीतीने वागत असताल, तर अशा वेळेला तुम्ही मग अशा गोष्टींची साथ घेऊ शकता आणि त्यात मग काय तुम्हाला धोका नसतो।
तर शत्रूच्या संहारासाठी तुम्ही अशा वेळेला अनुष्ठानसुद्धा करू शकता. परंतु कुठल्याही शत्रूचा संहार करण्यासाठी तुम्ही त्या शत्रूचे नाव घेता कामा नये. त्याचं कारण असे की तुम्हाला माहिती नसतं की करेक्ट तुम्ही सांगू शकत नाही की हाच माझा शत्रू आहे. कदाचित तुम्हाला वाटत असतो हा माझा शत्रू आहे, परंतु तो मूळ शत्रू नसून तो तुमचा भ्रम असू शकतो आणि खरा शत्रू दुसराच कोणीतरी असू शकतो. त्याच्यामुळं कधीही शत्रूचा संहार करण्यासाठी शत्रूचं नाव डायरेक्टली घ्यायचं नसतं. फक्त तुम्ही मम शत्रू संहारार्थे जपे विनियोग असा संकल्प केला तरी पुरेसा होतो. आणि असा संकल्प करून तुम्ही काली, बगलामुखी, धुमावती अशा महाविद्यांचे तुम्ही मंत्रजप शत्रुसंहारासाठी जप करू शकता. मग तुम्ही ह्या महाविद्यांचे जप केल्यानंतर त्या शक्तींचे ज्या योगिनी असतात देवीच्या, त्या योगिन्या तुमच्या शत्रूचा शोध घेऊन त्या शत्रूचा समूळ नाश करतात. समूळ नायनाट करतात. अगदी पूर्णपणे नष्ट करून टाकतात. त्याला कुठल्याही कामाचा त्याला ठेवत नसतात. आता हे कसं होतं मित्रांनो, जसं मांजर घरामध्ये असतं, ते घरामध्ये उंदराला जसं शोधून काढून बरोबर त्याला सपाट करून टाकतं, खाऊन टाकतं, फस्त करतं, तसंच योगिन्या तुमच्या शत्रूंना शोधून काढतात आणि त्याचा कार्यक्रम पक्का करून टाकतात. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं माझं सांगणं हे आहे की शत्रूचं नाव कधीही कोणीही घेऊ नये. केवळ शत्रुसंहारार्थे एवढंच तुम्ही बोलला तरीसुद्धा ते पुरेसं आहे. हाच माझा आजचा सांगण्याचा महत्त्वाचा विषय आहे की कधीही कुठल्याही शत्रूचं नाव देवतेपुढं कधीही घेऊ नका. फक्त शत्रू संहारार्थे असा संकल्प करा. आता ह्याच्यासाठी कुठले जप असतात, कुठला संकल्प असतो, कसली अनुष्ठानं असतात, याची माहिती मी नंतर कधीतरी व्हिडिओ बनवून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन. तात्पुरतं तुम्ही फक्त एवढं ध्यानात घ्या की कधीही शत्रूचं नाव घ्यायचं नसतं. केवळ शत्रुसंहारार्थे असंच बोलायचं असतं. ते पण कधी, ज्यावेळेला तुम्ही सत्यनिष्ठ असताल, सदाचारी असताल आणि तुमची खरोखरी काही चूक नसेल अशाच वेळेला. इतर वेळी तुम्ही ह्या गोष्टींपासून लांब राहणं हे तुमच्या हिताचं असतं मित्रांनो. आज दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.